नमस्कार मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज जी की पोलीस भरतीसाठी चालू केलेली आहे आपण. परंतु इथे अशा प्रकारचे क्वेश्चन आपण घेत आहोत जे की सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जसं की तुमची तलाठीची भरती असो किंवा ग्रामसेवक, पोलीस भरती, सरळ सेवेची कोणतीही एक्झाम असो, तसंच टेटची, TETची, त्याच्यामध्ये अशा प्रकारे करंट अफेअरचे तसेच GK आणि GSचे क्वेश्चन असतात. तर त्या पद्धतीने आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इथून मागे जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये आलेले क्वेश्चन पण आपण इथे घेतलेले आहेत. तर बघा, करंट अफेअरचे हे अपडेट क्वेश्चन आहेत. तर यामध्ये पहिला करंटचा क्वेश्चन आहे, भारताच्या वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळालेले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कांस्य पदक. भारताच्या वैशालीने 2024च्या जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. तिच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे तिने ही कामगिरी साध्य करून दाखवलेली आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षानंतर 2024 हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1901, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर हवामानाच्या बदलामुळे 2024 हे वर्ष 1901 नंतर सर्वात उष्ण ठरले. तर भारतात तापमानवाढीच्या अनेक नोंदीसह हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, ए, महाराष्ट्र. तर बघा, 2024च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पथसंचलन केलं जातं, तर या पथसंचलनासाठी महाराष्ट्राने मधाचे गाव ही संकल्पना सादर केली आहे, जी राज्यातील मधमाशी पालन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते. तसंच पुढचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पश्चिम बंगाल, म्हणजेच बी ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा, पश्चिम बंगालने संतोष ट्रॉफी 2024च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, RBIने 2025मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 6.6, म्हणजेच सी ऑप्शन. तर बघा, 6.6 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIने 2025साठी GDPचा असा अंदाज वर्तवलेला आहे. हा अंदाज आर्थिक स्थैर्य आणि विविध धोरणावर आधारित असतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पॅरा ॲथलेटिक, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारे खेळाडू आहेत. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, जनता, समता अशा प्रकारे वर्तमानपत्रे सुरू केलेली आहेत. मग हे सर्व 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहेत. तर बघा, सामाजिक आणि राजकीय जागृतीसाठी बहिष्कृत भारत, तसंच जनता आणि समता ही वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, दिनमित्रची सुरुवात डॅश डॅश यांनी केली? तर दिनमित्रची सुरुवात मुकुंदराव पाटील, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दिनमित्र हे वर्तमानपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केलं. कशासाठी? तर हे पत्र सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रसिद्ध करत होते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? तर बघा, नियतकालिकाचं नाव आहे विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना. तर ह्याच्यापैकी विद्यार्थी एखादं जरी माहिती असेल तरी आपण उत्तर शोधू शकतो, किंवा लॉजिक लावून जर विद्यार्थी आणि साधना, विद्यार्थी हे तर सर्वांना माहीत असेल, हे साने गुरुजीचं आहे, त्यावरून आपण डायरेक्टली ऑप्शनला टिक करू शकतो, साने गुरुजी. तसंच विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना हे तिन्ही नियतकालिके साने गुरुजीचीच आहेत. या नियतकालिकाद्वारे त्यांनी सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा प्रचार केला होता. तसंच पुढचा प्रश्न आहे, जावजी दादाजी चौधरी यांनी 1869मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे निर्णय सागर, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869मध्ये मुंबईत निर्णय सागर हा छापखाना सुरू केला. तो मराठी साहित्य प्रकाशनासाठी महत्त्वाचा ठरला होता तेव्हाच्या काळात. तसंच पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक डॅश डॅश होय? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन, लोकसत्ता. लोकसत्ता हे स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रकाशित होणारे पहिले नवीन मराठी दैनिक म्हणून गणलं जातं. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, हनुमंते घाट डॅश डॅश आणि डॅश डॅशच्या मध्ये आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, कोल्हापूर आणि पणजी. तर हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे. तो कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणून पण त्याची ओळख आहे.
तसंच पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तेरेखोल, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर आंबोली घाटाजवळून तेरेखोल नदीचा उगम होतो, जी गोवा आणि महाराष्ट्राला जोडते. हे पण लक्षात असू द्या, गोवा आणि महाराष्ट्र. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला डॅश डॅश म्हणतात. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्राणहिता, म्हणजेच बी ऑप्शन. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून प्राणहिता नदी तयार होते, जी गोदावरीची उपनदी म्हणून देखील ओळखली जाते. महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेला अशा प्रकारे इथला जो प्रदेश आहे तिथे ही प्राणहिता नदी आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नद्यांचा अभ्यास करताना कधीही मॅपवरच करायचा, जेणेकरून तुमच्या ॲज इट इज लक्षात राहायला मदत होते. तसंच पुढचा प्रश्न आहे, भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. तर कोणत्या पर्वतरांगेमुळे? त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, बालाघाट. बालाघाट पर्वतरांगेमुळे भीमा आणि गोदावरी नद्यांची खोरी एकमेकापासून वेगळी होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत करतात. तर मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीत केलं जातं, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणतः 5 पायऱ्या आहेत, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर त्या 5 पायऱ्या कोणत्या? तर बघा, पहिली आहे ऐकणे, दुसरं आहे बोलणे, तिसरं आहे वाचन, चौथी आहे लिहिणे आणि 5वी आहे विचार करणे. तर बघा, अशा प्रकारे 5 पायऱ्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, जनरल नॉलेजचे क्वेश्चन प्लस करंटचे क्वेश्चन आणि आता मराठीचे क्वेश्चन इथे आपण घेत आहोत. तर बघा, द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे एकशेक द्वंद्व, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. हा समासाचा प्रकार नाही, तर इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व हे तिन्ही देखील द्वंद्व समासाचे प्रकार आहेत, परंतु एकशेक हा नाही. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, नय तत्पुरुष समास. तर नय तत्पुरुष समास का आहे? तर बघा, न इथे ना लागले, इथे पण न लागले, इथे अ लागले, इथे पण अ लागले, म्हणजे हे जे उपसर्ग लागलेले आहेत याच्यावरून आपल्याला नकार दिसतो, आणि ज्या उपसर्गापासून नकार दिसतो किंवा नकार त्या शब्दातून स्पष्ट होतो, तर जिथे नकार स्पष्ट होतो तिथे नय तत्पुरुष समास असतो, म्हणून आपलं करेक्ट आन्सर फर्स्ट आहे. तसंच साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर साखर भात हे मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर मध्यम पदलोपी समास यातील मधले पद लोप करून दोन मुख्य पदे एकत्र जोडलेली असतात, जसं की साखर आणि भात. साखर आणि भात त्याच्यातलं मधलं आणि हे लोप झालेला आहे आणि ते शब्द जोडलेला आहे, म्हणजे साखर भात असं आपण त्याला म्हणतो. तसंच बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही 2025मध्ये कोणतीही एक्झाम देणार असाल, सरळ सेवेची तसंच कंबाईनची, तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस घेतो आहे, ते खूप म्हणजे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामचं आयडिया येऊन जाते, प्रश्न कसे फ्रेम होतात किंवा एक्झाममध्ये कोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन असतात ह्याची एक आयडिया येऊन गेल्यामुळे तुम्हाला अभ्यासाला योग्य ट्रॅक भेटतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ पाहत चला, शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.